नागपूरच्या पारडी परिसरातून एक मोठी बातमी समोर येत आहे। गरिबांच्या हक्काच्या रेशन धान्याचा काळा बाजार करणाऱ्या रेशन माफियांवर पारडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पारडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुमार काकडे यांच्या नेतृत्वाखाली 25 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास एका संशयास्पद ठिकाणावर छापा टाकण्यात आला। या छाप्यात पोलिसांना धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले। तिथे रेशनचा हजारो क्विंटल गहू साठवून ठेवलेला आढळून आला। या गहू साठ्याबाबत कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी तात्काळ हा हजारो क्विंटल गहू जप्त केला आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून रेशनचा हा काळा बाजार नेमका कोणाच्या आशीर्वादाने सुरू होता याचा तपास आता सुरू झाला आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुमार काकडे यांनी या संपूर्ण कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली असून दोषींवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत। हे जे कंपनीमध्ये आहे इथे धान्याचा साठा मिळून आलेला आहे। त्याची चौकशी केली असता कंपनीचे जे हजर असलेले मॅनेजर मुकेश गिरिजा ठाकूर याला विचारपूस केली असता त्यानं त्या जो धान्याचा साठा आहे त्याबद्दल काहीही पुष्टीदायक माहिती सादर केली नाही किंवा कोणतेही बिल सादर केलेलं नाही। तर त्यावरून आम्ही कंपनी मालक धनराज जगदीश पुरोहित आणि कंपनीचा मॅनेजर मुकेश गिरिजा ठाकूर या दोघांवर EC ऍक्ट चे कलम 3 आणि 7 प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे। आणि याच्यामध्ये एकूण जो मुद्देमाल आहे तो 2,20,930 किलो गव्हाचा साठा आहे आणि एकूण 6 वाहनं अशी जप्त केलेली आहे। त्याची एकूण किंमत 1,26,32,550 रुपये आहे।